शुभविवाह या मालिकेच्या 20 ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी सांगत असते, अगं मनू, मला ना याच्यामध्ये काहीतरी गडबड वाटते. कारण ती सोनलनं ज्या तावातावात बोलत होती ना, त्याच तावातावात तिने मला सगळं खरं सांगून टाकलं की आकाशला तिने कसं अडकवलं आणि मुद्दाम अडकवलं ते. पण खरं तर इतकी ती स्ट्रॉंगली बोलत होती ना, आणि या प्रकरणाच्या जर आपण मुळाशी गेलं ना, तर मला असं वाटतंय की ना आपल्याला काहीतरी वेगळं हाती लागेल. कारण बोलता बोलता सोनल म्हटली की तू खरं शोधायला जाऊ नकोस, तू हदरशील. जर खरं तुला कळलं तर तू हदरशील. म्हणजे मला असं वाटतंय की सोनल एक प्यादा आहे आणि या सोनलला कुणीतरी मागून सपोर्ट करतोय. याच्यावरती मानसी म्हणते, हो ताई, मला पण असंच वाटतंय. कारण ना ही सोनल इतकी कॉन्फिडन्स कशी, कुणीतरी हिच्या पाठीशी स्ट्रॉंग व्यक्ती आहे. त्यावरती भूमी सांगते, तुला एक सांगू का मी मानसी, काल रात्री अभिजित कुठेतरी गेले होते. मानसी म्हणते, काय ताई, तुला अभिजित भाऊजींवरती संशय आहे का? भूमी सांगते, अगं मी का संशय घेते तुला माहिती आहे का? कारण मी संशय घेते कारण त्या रात्री अभिजित हे रात्रीच्या वेळेला कुठेतरी अचानक बाहेर गेले हे तर आहेच, पण ज्या वेळेला मी इकडे होते ना ऑफिसमध्ये, तेव्हा त्यांनीच माझी सोनलची ओळख करून दिली होती. आता मात्र इकडे मानसीला पण खूप मोठा धक्काच बसतो. तोपर्यंत इकडे अभिजित सोनलला रूममध्ये लॉक करून बाहेरून दाराला मोठं लॉक लावतात. सोनल म्हणत असते, अभिजित काय करताय? अभिजित दार उघडा. अभिजित म्हणतो, मूर्ख मुली, तू बाहेर कुठे जाऊ नयेस आणि इथून कुठून उडून जाऊ नयेस, पुन्हा काहीतरी तमाशे करू नयेस म्हणून तुला बंद केलंय. इकडे भूमी सांगत असते, अगं मनू, खरंच मी तुला सांगते, मी त्या दिवशी ऑफिसमध्ये गेले तर सोनलला हेडक्वार्टरचा पहिला दिवस होता. म्हणून मी विचारलं की आधी ही कुठे काम करत होती, तर मला ओळख करून दिली अभिजितनेच की ही आपल्या कोल्हापूर ब्रँचला काम करते, आज हिचा पहिला दिवस आहे. मग जर ती कोल्हापूर ब्रँचला कामच करत नव्हती तर तिची ओळख अभिजितने करून दिलीच कशी? कारण तिचे कोणतेही डॉक्युमेंट्स नाही आहेत, हे तर सिद्ध झालेलं आहे ना. याच्यावरती मानसी म्हणते, हो ग ताई, तुझं म्हणणं मला सुद्धा पटतंय. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. म्हणजे ना अभिजितचं हे वागणं आहे खरं संशयास्पद. याच्यावरती भूमी म्हणते, म्हणूनच मला संशय वाटतोय आणि या सगळ्याचा आपण आता शोध घेतला पाहिजे. असं म्हणत आता प्रशांतला मानसीने कामाला लावलेलं असतं. प्रशांतला या सगळ्यामध्ये आता अभिजितवरती डिटेक्टिव्हगिरी करायला मानसीने सांगितलेलं असतं. नंतर इकडे दुसऱ्या दिवशी घरामध्ये नवरात्रीचा घट बसणार असतो. सगळेजण घट बसवण्याची तयारी करत असतात, छानपैकी फुलांची आरास करत असतात आणि सुंदर डेकोरेशन करत असतात. आता मानसी आणि अथर्व दोघंजण मिळून डेकोरेशन करत असताना राजा काका आजीला मदत करत असतात. त्याच वेळेला भूमी आणि आकाश माती भिजवून घट भरण्यासाठी बाहेर येत असताना भूमीचं लक्ष गॅलरीकडे जातं. तर गॅलरीमध्ये अभिजित फोनवरती बोलत असतात, तुला कित्येक वेळा सांगितलंय की तू मला इथे कॉल करू नकोस, जर कुणाला कळलं ना तर आपलं भांडं फुटेल. आता हे ऐकल्यावरती भूमीचा संशय अगदी पक्का होतो की ही सोनलच आहे आणि अभिजित तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग ताबडतोब भूमी आता बाहेर येते. बाहेर आल्यावरती ती अभिजितला म्हणते, अभिजित, काल रात्री तुम्ही कुठे गेला होतात? म्हणजे ना मी काल तुम्हाला रात्री बाहेरनं पाहिलं, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? याच्यावरती अभिजित काही उत्तर देणार तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते, भूमिताई, तुला हे सगळं विचारायची काही गरज नाही आहे. अभिजित माझा नवरा आहे आणि ते कुठे गेले होते मला माहिती आहे. रात्रीच्या वेळेला त्यांच्या मित्राला US ला जायचं होतं म्हणून त्याला सी ऑफ करण्यासाठी गेले होते आणि त्यांची बायको म्हणून मला सगळं माहिती आहे. तुला माहिती असण्याची काहीच गरज नाही आहे. तू काही या घराची मालकीण नाही आहेस. लक्षात ठेव, माझा नवरा आहे, तो मला सांगेल काय करायचं ते. तू मध्ये पडायचं अजिबात पडू नकोस. असं म्हणत आता इकडे मूर्ख पौर्णिमा भूमीला काहीही बोलत असते आणि तिकडून निघून जाते. नंतर आजी आवाज देते, भूमी, अगं ये, पूजा करायची आहे ना? भूमी म्हणते, आले आजी. आणि भूमीच्या डोक्यामध्ये संशय मात्र चालूच असतो. भूमी घरात येते, छानपैकी घट भरण्याची तयारी करते, माती भिजवते. भिजवलेलं भिजाणं आता मातीमध्ये ती छानपैकी मिक्स करत असते. आजी तिला इन्स्ट्रक्शन देत असते, त्याप्रमाणे भूमी सगळं करत असते. आता मात्र आकाश म्हणतो, मी करू का मदत सायकल राणी? यावरती पौर्णिमा टोमणा मारत म्हणते, नाही नाही हा आकाश चेचू, आपण नसते करायची मदत. ही या घरची मोठी सून आहे ना, त्यामुळे तीच सगळं करणार. आपण फक्त बघत बसायचं आणि तिचा कौतुक सोहळा ऐकायचा. आजी म्हणते, पौर्णिमा, अगं एखाद्याचं कौतुक ऐकलं किंवा कौतुक केलं तर तो कौतुक करणाऱ्याच्या मनाचा मोठेपणा असतो. करंटेपणाने आपण असे टोमणे नाही मारू. असं म्हणत आजीने पौर्णिमाला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. रागिणी मात्र हे सगळं भूमीचं कौतुक हे अजिबात सहन होत नसतं, तरीसुद्धा शांत बसलेली असते. आजी म्हणते, मोठ्या सुनेचा नवरा म्हणून मोठा माझा नातू सुद्धा तिला मदत करू शकतो.
मग आकाश आणि भूमी छानपैकी माती कालवण त्याच्यामध्ये ते भिजाणं पेरण्याचा आता छानपैकी दोघं जण मदतीने काम करत असतात. भूमी पाणी ओतत असते, आकाश माती मिक्स करत असतो आणि या सगळ्या गडबडीमध्ये भूमीच्या गालाला माती लागते. आकाश म्हणतो, सायकल राणी तुझ्या गालाला माती लागले. भूमी ती पुसायला ते आकाश म्हणतो, थांब तू नको पुसू, मी पुसतो. आणि आकाश भूमीच्या गालाची माती पुसायला लागतो आणि जास्त हसायला लागतो. भूमी म्हणते, आकाश काय रे असं हसतोयस? आकाश म्हणतो, थांब एक मिनटं, आणि थोडीशी माती घेतो, आपल्या गालाला लावतो आणि म्हणतो, बघ सेम टू सेम, तुझ्या गालाला माती, माझ्या गालाला माती, आता तू पण हस मला. असं म्हणत तो भूमीला हसवायचा प्रयत्न करत असतो. यावरती आजी म्हणते, खरंच ग खरंच या दोघांचं प्रेम पाहून देवी आई सुद्धा खुश होत असेल. म्हणजे समोर देवी आई आहे आणि या दोघांचा संसार चांगला फुलताना दिसतो आहे. खरंच ग खरंच भूमी, माझ्या आकाशसाठी किती का करशील तू? असं म्हणत आजी भूमी आणि आकाशचं कौतुक करत असते. इकडे पौर्णिमा रागाने लाल लाल झालेली असते आणि म्हणते, हां ठीक आहे, एवढ्या उठल्या सुटल्या छोट्या गोष्टींचं यांचं आपलं कौतुक, आम्हाला आपला का अडीचा मान नाही इथे. असं म्हणत चिडलेली पौर्णिमा आता रागारागात तोंडाला येईल ते बोलत असते. इकडे आजी सांगते, भूमी ते भिजाणं आहे ना ते छानपैकी मातीमध्ये मिक्स करून घे, मध्ये खड्डा कर, त्याच्यामध्ये कलश ठेव आणि सुंदरपैकी आता एकदम छान झाडं येऊ दे. मग भूमी आजीने सांगितल्याप्रमाणे सगळं करते. आकाश तिची मदत करत असतो. रागिणी मात्र हे सगळं पाहत असते. आकाश आणि भूमी दोघं जण आता हे सगळं करून झाल्यावरती दोघांनाच पूजेचा मान मिळतो. दोघं जण छानपैकी आरती करत असतात. आता आकाश अजिबात आगीला घाबरत नसतो. सगळेच जण आरती करतात आणि देवी आईची आरती संपन्न होत असते. आकाश आणि भूमी घरचा मोठा सून आणि घरचा मोठा मुलगा म्हणून मान घेत असतात. तेवढ्यात आता इकडे मानसीला कॉल येतो. मानसीला प्रशांतचा कॉल आल्यावरती आता मात्र मानसी थोडीशी गडबडते आणि घरामध्ये कुणालाही काही कळायला नको म्हणून मानसी ताबडतोब बाहेर येते. मानसी बाहेर येते आणि प्रशांत ऑलरेडी आलेला असतो. मानसी घरामध्ये कुणालाच काही सांगत नाही, कारण अभिजितचा प्रश्न असतो. अभिजितच्या मागावरती गेलेला प्रशांत काय सांगेल हे माहीत नसतं. उगाच घरामध्ये तमाशे नको. मानसी म्हणते, बोल प्रशांत, तुला कोणी पाहिलं तर नाही ना येताना? प्रशांत म्हणतो, नाही, पण मला जी माहिती कळले ना ती खूप भयानक आहे. याच्यावरती मानसी म्हणते, काय कळलंय तुला? आता मात्र प्रशांत सांगतो की आपल्याला सगळ्यांना कळलेलंच आहे की सोनलला कोणताही रेकॉर्ड नाही आहे कोल्हापूर ब्रँचला, आणि खरंच नाही आहे. मी सगळी चौकशी केली, पण हा खोटा रेकॉर्ड कोण बनवतं हे मात्र स्टाफमधल्या कोणालाच माहीत नाही आहे. तिचे खोटे कागद कसे आले, कोल्हापूरच्या ब्रँचमध्ये ती काम करते हे कसं काय कळलं हे कुणालाच माहिती नाही आहे. कारण ना या सगळ्याचा ॲक्सेस एक सिक्रेट फक्त असतं आणि त्या ह्याची फक्त आणि फक्त माहिती अभि, रागिणी आत्या आणि राजा काका या तिघांनाच असते. आता मात्र इकडे मानसीचा संशय पक्का होतो. भूमी जे बोलत होती ते बरोबर आहे, अभिजितनेच हे सगळं केलंय हे तिला 100% समजतं. याच्यावरती प्रशांत म्हणतो, खरंच ती सोनल बोलली तेच खरं आहे की जितका सत्याचा शोध घेशील तितकी तुझ्या पायाखालची जमीन हादरेल. मग तू मला सांग बरं, या सगळ्यामध्ये कोण हे सगळं करू शकतं? असं म्हणत आता प्रशांतने मोठा बॉम्ब फोडलेला असतो. त्यावेळेला मानसी म्हणते, तू हे कुणाला सांगितलं नाहीस ना? प्रशांत म्हणतो, नाही, भूमिताईने मला सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट फक्त मी माझ्यातच ठेवली. इकडे भूमी आता देवाची छानपैकी आरती करत असते. देवी आईची आरती करताना ती सांगते, स्त्री शक्तीचा हा जागर आहे, पण प्रत्येक स्त्री आपल्या शक्तीचा योग्यच उपयोग करते असं नाही. आता ह्या सोनलचीच गोष्ट घेतली तर सोनलने तिच्या स्त्री शक्तीचा चुकीचा वापर करून माझ्या आकाशला अडकवलंय. देवी आई मला बळ दे की माझ्या आकाशला या सगळ्या संकटातून मी छानपैकी सोडवू शकेन आणि सोनलचं जे सगळं भांडं आहे ते फोडू शकेन. सोनलसारख्या दुष्ट प्रवृत्तीच्या मुलींना धडा शिकवू शकेन, जेणेकरून आकाशसारख्या असंख्य मुलांना तिने यापुढे सुद्धा अडकवू नये. असं म्हणत भूमी आता देवी आईची प्रार्थना करत मनात सुद्धा सोनलला धडा शिकवण्याचा विचार करत असते. त्यावेळेला आता मानसी सगळा प्रकार भूमीला सांगते. प्रशांतने जे सांगितलंय ते सगळं भूमीला कळल्यावरती भूमी म्हणते, आता आपल्याला एकच करता येईल. अभिजित किती खोटं बोलतायत, अभिजित किती खरं बोलतायत हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांचा मोबाईल चेक करावा लागेल. मानसी म्हणते, पण ताई आपण त्यांचा मोबाईल चेक कसा करणार? भूमी म्हणते, ते माझ्याकडे लागलं, कारण आकाशसाठी मी काहीही करू शकते. कारण मला आता पक्की खात्री पटलेली आहे की आकाशला अडकवण्यासाठी अभिजित सोनलचा वापर करतायत आणि या सगळ्या
सगळ्यामध्ये आता मला आकाशला ताबडतोब सोडवून अभिजितचं सगळ्यांच्या समोर भांडं फोडायचं आहे. मानसी म्हणते, ठीक आहे ताई, तू काम कर. तू न ते जेव्हा बसलेले असतील तेव्हा त्यांचा मोबाईल घे. आता सगळेजण बसलेले असताना अभिजित त्याचा मोबाईल खाली ठेवतो आणि भूमी तो मोबाईल आपल्या हातात घेते. भूमी मोबाईल हातात घेते खरी, त्यातल्या गोष्टी पाहते खरी, पण हे सगळं पौर्णिमा पाहते की भूमीने अभिजितचा मोबाईल चेक करायला घेतलाय आणि तो मोबाईलमध्ये ती काहीतरी पाहते. झालं. पौर्णिमाला तेवढंच हवं असतं. पौर्णिमा सगळ्यांना घरामध्ये तमाशा करत बोलवते आणि म्हणते, या भूमिताईने माझ्या नवऱ्याचा अभिजितचा मोबाईल चेक करायला घेतला का? हिला कुणी अधिकार दिला माझ्या नवऱ्याचा मोबाईल चेक करण्याचा? असं म्हणत आता इकडे पौर्णिमा सगळ्यांच्या समोर भूमीनी अभिजितचा मोबाईल घेतला हे ओरडून ओरडून सांगत असते आणि म्हणते, त्या दिवशी माझ्याकडून आकाश जिजूंचा अपमान झाला तर हिने मला हात जोडून त्यांची माफी मागायला लावली होती. आत्तासुद्धा हिने माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय. हिने माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय, त्याची प्रायव्हेट गोष्ट हिने चेक करायला घेतले आणि त्याचा प्रायव्हेट मोबाईल चेक करते आहे. त्यामुळे या गोष्टीला माफी नाही. ज्याप्रमाणे मी आकाश जिजूंची कान पकडून माफी मागितली होती ना, भूमिताईने सुद्धा कान पकडूनच अभिजितची माफी मागायलाच पाहिजे. असं म्हणत इकडे आता पौर्णिमा भूमीला माफी मागायला लागते. माफी मागायला सांगत असते, पण भूमीच्या हातामध्ये अभिजितचा मोबाईल सापडल्यामुळे खूप मोठे पुरावे असतात आणि भूमी आता एकदम कॉन्फिडेंटली अभिजितला एक्सपोज करणार असते.